नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 234, 21 ऑगस्ट. मनःशुद्धी. वातावरण शुद्धीसाठी अग्निहोत्र करा, हे ढोबळ सांगितले जाते. मुळात वातावरण संकल्पनेत अन्न, पाणी, हवा, मन, विचार सर्वच येतं आणि ते सर्व शुद्ध पण होते. ही मानसिकता होण्यासाठी तेवढे मन शुद्ध हवं. तसे मन औरंगाबादच्या सुचेता जोशी यांचे आहे. त्यामुळे त्या अनेक अग्निहोत्राचे साईड बेस्ड इफेक्ट प्राप्त करतात. मुलींच्या मैत्रिणींच्या पालकांना 2-3 तास मुली चांगल्या वातावरणात जात आहेत याचा फार विश्वास वाटू लागला होता. कारण कोरोनाच्या काळात अग्निहोत्राच्या दरम्यान खेळायला त्यांनी परवानगी दिली होती. 1-2-3 तास खेळा आणि नंतर अग्निहोत्रासाठी बसायचं आणि त्यानंतर त्या सगळं म्हणून घ्यायच्या पर्वचा. मग त्या घरी गेल्यावर खूप उत्साहात असत मुली आल्यावर आणि हे सगळे म्हणून ते मुलांना म्हणायला शिकवत, ते मुलं घरी जाऊन म्हणून दाखवत आणि उत्साहातच असत, हवन मंत्र म्हणत. आणि त्यांनी आपण अग्निहोत्र करूयाचा तगादा लावला. त्यातच 2 मुली शिकून गेली. हे सगळी बऱ्याच मुली येत होते. त्यामुळे ते प्रत्येकाचं कॉलनीतलं नेहमीचं माहीत असतं, पण 2 नवीन मुलं येऊन गेली हे त्यांच्या लक्षात नव्हतं आलं. आणि त्यातला एक मुलगा गतिमंद होता. अग्निहोत्र सगळेच म्हणून घेतले. त्या नादात सौ जोशींना हे जाणवले पण नव्हते. पण 15 दिवसांनी त्याच्या पालकांचा फोन आला. अहो, हे कसं शक्य झालं? कारण साधा अभ्यास समजायला त्याला परिश्रम पडतात, पण तो गीतेचे अध्याय छान म्हणतोय, अथर्वशीर्ष म्हणतोय. आणि मग त्यांनी सांगितलं जोशी वहिनींनी की अहो, आम्ही अग्निहोत्र करतो. अग्निहोत्रामुळे ग्रास्पिंग पॉवर वाढते, ग्रहणशक्ती वाढते. आणि त्यावर ते पालक म्हणाले, पण ते मंत्र पण तो छान म्हणतो, आम्हाला चालू करता येऊ शकेल का? मग त्यांनी सांगितलं, का नाही, अगदी लवकरच येईल, कधी पण करा. आणि मग झपाट्याने मुलाची प्रगती बघून त्यांनी अग्निहोत्र, आणि ते सुद्धा विना औषधाशिवाय म्हणल्यावर त्यांनी तत्काळ अग्निहोत्र चालू केलं. आणि त्यांची जोशांची ह्या दोन्ही मुली आहेत, मोठी भार्गवी आणि छोटी स्वानंदी, दोघींनाही 18 अध्याय गीतापाठ आहे. ते शंकराचार्यांच्या ह्याच्यात जे होतं त्याच्यात दोघींनाही पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. अग्निहोत्र करायचे नाही पण लाभ होत असतील तर ते नक्की घ्यायचे. असं म्हणजे ज्या कोणाला इतरांना त्या सांगत असतात की अग्निहोत्र करायचं नाही असा हेका धरू नका. शक्यतो तुम्ही करायचा प्रयत्न करा, कारण इतके लाभ होतात. आणि दुसरा म्हणजे भस्माचा लाभ, तोही पाण्यावरचा त्या सांगत होत्या. पाणी शुद्धीकरणाचे कोणतेही उपकरण मी वापरत नाही, कारण पाण्यात भस्म घालून पाण्याचा TDS आणि pH आयडियल होतं. मग फुकट असणाऱ्या गोष्टीला खर्च कशाला करायचा? रोज कोमट पाण्यासह चिमूटभर भस्म घेतो. कधी कोणाच्या पोटाच्या अपचनाच्या काहीही तक्रारी नसतात. झाडांवर असा छान भस्माचा परिणाम होतो. त्यांची लाडकी गुलाबी जास्वंद होती, तिला कीड लागते, उखडून टाकायची वेळ येते, मन होत नाही. मग एकदा भस्म उपाय करू म्हणून ते जगती का पाहू असं म्हणून त्यांनी भस्म टाकलं. आठवड्यातनं 2दा पाणी घातलं आणि हळूहळू ती तग धरत टवटवीत झाली. हे लाभ एखादा अग्निहोत्री कसा चौफेर प्राप्त करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण त्या स्वतः सांगत होत्या. एकदा 2011 साली काठमांडूला सोमयाग झाला. औरंगाबादचे खूप लोक गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मामेभावाचं लग्न होतं, म्हणून त्या दिवशीच रात्रीच्या फ्लाईटने जोशी निघणार होते, त्यांचे मिस्टर. तर त्यांच्या मित्र आणि ते दोघंजण निघायचं असं ठरलं होतं. पण मित्राचं येणं रद्द झाल्यावर त्यांनी यांना काही म्हणजे कळवायचं विसरले. तिकीट तर रद्द केलं पण यांना सांगितलं नाही. मग यांना विमानतळावर रिपोर्टिंगला गेल्यावर हे सगळं कळलं आणि तिकीट कॅन्सल झाले. मग ते म्हणतील तेवढ्याला पैशाला त्यांना तिकीट घेऊन दिल्लीपर्यंत आले. पण दिल्लीला औरंगाबादची फ्लाईटला पुन्हा तो सीन रिपीट झाला. पण आता पैसे तर जवळ नव्हते आणि ऑनलाईन प्रकार तेव्हा नव्हता. मग ATMमध्ये जाण्या एवढा वेळ नव्हता. यज्ञाला स्मरून त्यांनी फ्लाईट इन्चार्जची मला भेट घ्यायची सांगून ते गेले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली आणि असं इमर्जन्सी आहे आणि औरंगाबादला उतरल्यावर मी आधी पेमेंट करतो आणि मग हे घेतो असं सांगितलं लगेच. ते तयार झाले चक्क. म्हणजे अशक्य ते शक्य करतील स्वामी हे आपण म्हणतो, त्याची प्रचिती आली.
ते तर झाले, पण मग जोशींनी मित्राला पटकन फोन करून पैसे घेऊन एअरपोर्टला बोलवले आणि चक्क यज्ञकृपेने गुरुकृपेने बिना तिकिटाचे ते औरंगाबादला फ्लाईटने पोचले. व्यावहारिक जगात देव असे अनुभव देतो तेव्हा कृतज्ञतेने मन सुखावते. थोडक्यात यज्ञ आणि भस्म हे मानवी मन असू दे की रंगीबेरंगी सुमन असू दे, ते बहारदार करते, सतेज करते, टवटवीत करते. धन्य यज्ञकर्म आणि धन्य भस्मलाभ.